विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुलाखतीचे प्रकार, टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू हे पाहणार आहोत. सिलेक्शन प्रोसेसमधील महत्त्वाचा टप्पा असणारा मुलाखत यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. यापूर्वी आपण मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीची वैशिष्ट्ये, मुलाखतीचे उद्दिष्टे ही अभ्यासलेली आहेत. आजच्या तासिकेमध्ये मी आपणास मुलाखतीचे प्रकार हे आपल्यासमोर ठेवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुलाखत ही वेगवेगळ्या प्रकारची असते. जसे मी आपणास सांगेल, प्रतिरूप मुलाखत, अनिर्देशित मुलाखत, महत्त्व देणारी मुलाखत, संचालक मुलाखत, समूह मुलाखत आणि गहन किंवा चर्चात्मक मुलाखत. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या विविध मुलाखतीच्या प्रकारावर चर्चा करत असताना मी आपल्यासमोर आपल्या उपक्रमामध्ये ज्यावेळेस एखाद्या निवडकर्त्याची निवड करण्यासाठी मुलाखत आयोजित केली जाते आणि या मुलाखतीतूनच आपण संबंधित उमेदवाराची निवड करून त्याला प्रत्यक्ष कामावर रुजू करून घेत असतो. निवडकर्ता हा उमेदवाराशी ज्या पद्धतीने बोलतो, प्रश्न विचारतो आणि त्याच्या प्रश्नावर आणि उत्तरावर प्रतिक्रिया व्यक्त करतो, त्यावरून मुलाखतीचे काही प्रकार मी आपल्यासमोर मांडणार आहे. त्यामध्ये प्रतिरूप अशी मुलाखत, मी सर्वप्रथम आपणास महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की प्रतिरूप मुलाखतीलाच निर्देशित किंवा संरचित मुलाखत असे सुद्धा म्हणतात. प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ श्री होलँड आणि श्री ओंडरलिक हे या प्रतिरूप मुलाखती या तंत्राचे जनक आहेत. यामध्ये उमेदवाराच्या कार्याचा इतिहास, सामाजिक इतिहास, त्याची वैयक्तिक आणि कौटुंबिक इतिहास जाणून घेण्यासाठी एक प्रश्नावली तयार केली जाते. या प्रश्नाच्या उत्तराची आपल्याकडे नोंद केली जाते. हे विविध प्रश्न लेखी स्वरूपात त्याच्या समोर ठेवली जातात, त्याला प्रमाणित केली जातात. त्यामुळे निवडकर्ता हा फारसा पक्षपात संबंधित उमेदवाराच्या बाबतीत करू शकत नाही. तसेच पूर्वग्रह दूषित देखील निवडीवर विपरीत परिणाम होत नाही. या पद्धतीमध्ये प्रतिरूप मुलाखतीमध्ये संभाषण लांबून उमेदवाराला आपले विचार व्यक्त करण्याची पुरेशी संधी दिली जाते. त्यामुळे उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचे वस्तुनिष्ठ असे मूल्यमापन आपल्या उपक्रमामध्ये केल्या जाते. या निवड मंडळाला मूल्यमापन करता येणे सोपे होते. कमी कुशल तसेच अकुशल कर्मचारी निवडीसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त समजली जाते. प्रतिरूप मुलाखतीमुळे उमेदवाराच्या स्थैर्य, चिकाटी, आत्मविश्वास, निष्ठा, उद्योजकांना सहकार्यता, नेतृत्व, स्पर्धा इत्यादी गुणाचे उमेदवाराकडून मूल्यमापन करता येते. संबंधित उमेदवाराचे आपल्या उपक्रमामध्ये निवड मंडळाच्या मार्फत यावरील सर्व बाबीमध्ये त्याचे मूल्यमापन मुलाखतीद्वारे करता येते. त्यासोबतच दुसरी अनिर्देशित मुलाखत. या मुलाखतीच्या प्रकारामध्ये अनिर्देशित मुलाखतीमध्ये प्रतिरूप मुलाखतीप्रमाणेच उमेदवाराला सरळ आणि प्रत्यक्ष प्रश्न विचारले जात नाहीत, तर कार्याबाबत असलेली त्यांची मते जाणून घेण्यासाठी त्याला वर्तमान कार्याबाबत असलेली त्याची पसंती विचारली जाते. अनिर्देशित मुलाखतीचा उद्देशच उमेदवाराच्या व्यक्तिमत्वातील गुणांचा शोध घेणे हा असतो. म्हणून प्रतिरूप मुलाखतीप्रमाणेच याही मुलाखतीमध्ये प्रत्यक्ष प्रश्न
ज्याप्रमाणे प्रतिरूप मुलाखतीमध्ये विचारले जातात त्या पद्धतीनं या अनिर्देशित मुलाखतीमध्ये उमेदवाराला सरळ किंवा प्रत्यक्ष प्रश्न विचारले जात नाही. म्हणून अनिर्देशित मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्वातील विविध गुणांचा शोध घेणे हेही अनिर्देशित मुलाखतीमध्ये केले जाते. त्यासोबतच मुलाखतीचा तिसरा प्रकार स्पष्ट करत असताना महत्त्व देणारी मुलाखत हाही प्रकार मुलाखतीचा मी आपणासमोर मांडत आहे. महत्त्व देणारी मुलाखत उमेदवार ज्यामुळे दबावाच्या स्थितीत कार्य करतात त्या स्थितीत त्यांच्या योग्यतेने मूल्यमापन करण्यासाठी महत्त्व देणारी मुलाखत घेतली जाते. एखादा उद्देश, एखादा हेतू आपल्यासमोर ठेवून उमेदवाराला या पद्धतीमध्ये जाणून बुजून दबावाखाली आणले जाते. या स्थितीत त्याच्या भावनात्मक संतुलन क्षमतेचे परीक्षण केले जाते. उमेदवारावर प्रश्नांचा भडीमार करून तो आपले संतुलन बिघडू न देता आपले संतुलन बिघडू न देता कशा प्रकारे उत्तरे देतो याचे या महत्त्व देणाऱ्या मुलाखतीमध्ये परीक्षण केले जाते. यासोबतच मी दुसरा प्रकार आपल्यासमोर ठेवत असताना संचालक मुलाखत पद्धतीमध्ये उमेदवाराला एकाच वेळी अनेक निवडकर्त्यांशी संभाषण करावे लागते. निवड मंडळामध्ये उपक्रम अनेक सदस्यांची नेमणूक करत असतो. निवड मंडळातील सर्वच सदस्य उमेदवाराच्या योग्यतेचे, त्याच्या क्षमतेचे, त्याच्या गुणवत्तेचे आणि उपक्रमासाठी त्याच्या संभाव्य उपयुक्ततेचे मापन करत असते. या पद्धतीमध्ये निवड मंडळाचे सदस्य विविध प्रश्न विचारून उमेदवाराची क्षमता आणि योग्यता तपासत असतात. या मंडळामध्ये संचालक मंडळापैकी कोणीही उमेदवाराला प्रश्न विचारू शकते. मग ह्या अचानक येणाऱ्या प्रश्नातून उमेदवाराला मात्र उत्तरे द्यावी लागतात. त्यासोबतच उमेदवाराचा संपूर्ण कल जाणून घेण्यासाठी सुद्धा या मुलाखतीचा अवलंब केला जातो. यानंतर समूह मुलाखत पद्धतीमध्ये निवडकर्ता हा उमेदवारांना एकाच वेळी बोलावून प्रश्न विचारतो. त्यामुळे वेळेची बचत होते. या पद्धतीमध्ये 5 ते 6 उमेदवारांना एकत्र बोलावून निवडकर्ता त्यांच्याशी संभाषण करतो. एखाद्या समस्येबाबत निवडकर्ता आपले विचार व्यक्त करून प्रत्येक उमेदवाराला आपली मते व्यक्त करण्यास सांगतो. अशा प्रकारे या संभाषणामधून योग्य उमेदवाराची निवड ही समूह मुलाखतीमधून केली जाते. यासोबतच दुसराही एक प्रकार आहे, तो म्हणजे गहन किंवा चर्चात्मक मुलाखत. मी मुलाखतीचा 6वा प्रकार स्पष्ट करत असताना गहन किंवा चर्चात्मक मुलाखत यातूनही उमेदवाराची निवड केली जाते. गहन किंवा चर्चात्मक मुलाखत पद्धतीमध्ये मुलाखतकर्ता हा सर्वप्रथम प्रश्न विचारण्याचे क्षेत्र निश्चित करून त्या संदर्भात प्रश्न विचारतो. उमेदवाराची पार्श्वभूमी आणि विचार करण्याची पद्धती समजून घेण्यासाठी तसेच त्याचे मूल्यमापन करून अचूक निर्णय घेण्यासाठी अशा प्रकारची मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीतून मुलाखतकर्त्याला आपल्या क्षेत्राविषयीची काही प्रश्न निश्चित करून ठेवलेली प्रश्न निश्चितच या चर्चात्मक मुलाखतीतून विचारली जातात. यासोबतच मुलाखतीच्या तंत्रामध्ये आपल्या उपक्रमामध्ये आपण निवड करत असताना उमेदवार हा आपल्या उपक्रमाच्या बाबतीमध्ये तो त्याची व्यक्तिमत्वता, त्याच्या अंगी असणारा सकारात्मक नकारात्मक गुण
या मुलाखतीच्या तंत्रातून निश्चितच समोर येतो. सकारात्मक वृत्तीची व्यक्ती व्यवसाय संघटनेला आपल्या निश्चितच सहाय्यक ठरत असते. पण यासाठी काही बाबतीमध्ये मी असं म्हणेल, जसे आपण व्यक्तिगत मुलाखत ही व्यक्तिगत मुलाखतीमध्ये मुलाखत देणारा एकमेव व्यक्ती असतो. व्यक्तिगत मुलाखत हाही एक मुलाखतीचाच प्रकार आहे. यामध्ये व्यक्तिगत मुलाखतीमध्ये मुलाखत देणारा हा एकटाच असतो, पण त्याचे परीक्षण मात्र एक किंवा अनेक असू शकतात. त्याचे परीक्षक, त्याची चाचपणी करणारे, मुलाखत घेणारी व्यक्ती ही एक किंवा अनेक असू शकतात. या प्रकारामध्ये उमेदवाराला मोकळेपणाने आपले मत मांडता येते व विस्ताराने विषयसुद्धा त्याला मांडता येतो. अशा मुलाखतीचे स्वरूप हे औपचारिक स्वरूपाचे असते. म्हणून या मुलाखती या सखोल स्वरूपाच्या असतात. अत्यंत महत्त्वाच्या व तज्ज्ञ पदावरील व्यक्तींची निवड करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. यासोबतच दुसरा मुलाखतीचा अजूनही काही मुद्दे मी आपणासमोर ठेवणार आहे, ज्यामध्ये गट मुलाखत, समूह मुलाखत आपण चर्चाच केलेली आहे. या गट मुलाखतीमध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांचा समावेश होतो. विदेशामध्ये, इंग्लंडमध्ये वरिष्ठ श्रेणीतील अधिकारी वर्गाच्या निवडीसाठी या गट मुलाखत या तंत्राचा अवलंब केला जातो, या प्रकाराचा अवलंब केला जातो. या पदासाठी घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेनंतर आपल्या उपक्रमाला साजेसा निवडक उमेदवारांना 1 ते 1.5 दिवस एकत्र ठेवण्यात येते. त्यासाठी त्यांचा स्वभाव, त्या उमेदवाराच्या वैशिष्ट्यांचे निरीक्षण केले जाते. या काळामध्ये उमेदवारांची वर्तनशैली, पुढाकार वृत्ती, सौजन्यशीलता, विषय मांडण्याची कला, इतरांशी जुळवून घेण्याची कौशल्य, चर्चेत सहभागी होण्याची वृत्ती, कार्यक्रमाचे संचलन करण्याची शैली इत्यादी सद्गुणांचे निरीक्षण करून अंतिम मुलाखतीसाठी उमेदवाराची निवड केली जाते. त्यासोबतच एक नवीन आजच्या आधुनिक युगामध्ये मुलाखतीचा दुसराही एक प्रकार आहे, तोही मी आपणासमोर मांडणार आहे. एकूण आपणास मुलाखत म्हणजे काय, मुलाखतीचे प्रकार स्पष्ट करत असताना एकंदरीत 9 ते 10 मुलाखतीचे प्रकार आपण लिहावेत हे अपेक्षित असते. कमीत कमी 10 पॉईंट्स तरी आपणास प्रकाराच्या विषयी लिहिता आले पाहिजे, 10 ते 12. त्याविषयी मग आजच्या आधुनिक काळामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अप्रत्यक्ष मुलाखत, प्रत्यक्ष उमेदवाराला त्या समूहासमोर, मुलाखतकर्त्यासोबत समोर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज पडत नाही. म्हणून आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे उमेदवारांच्या मुलाखती अप्रत्यक्षपणे घेणे शक्य झालेले आहे. सामान्यपणे उच्च दर्जाचे अधिकारी निवडण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. आज कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे ज्याही काही मुलाखती काही कंपनीमध्ये आयोजित केल्या जातात, अशा ठिकाणी वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्याच्या ऐवजी या अप्रत्यक्ष मुलाखतीचा अवलंब केला जातो. प्रत्यक्ष जाणे या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आज तरी त्याला जाणे आणि येणे, मुलाखतीला हजर राहणे शक्य होत नाही. म्हणून उमेदवार या तंत्राचा वापर करून उपक्रमातील संचालक मंडळ, मानव संसाधन व्यवस्थापनातील व्यवस्थापक मंडळ अशा प्रकारची अप्रत्यक्ष मुलाखत आयोजित करू शकते. या तंत्राचा आज अवलंब केला जातो, कारण यामध्ये वेळेचा अभाव,
कार्यालय आणि उमेदवारांच्या वास्तव्य यामधील मोठे अंतर आणि त्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी, जसे इतर परराज्यातील व्यक्तींना मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी त्यांना येणारा खर्च हे टाळण्यासाठी अलीकडच्या आत्ताच्या काळात या मुलाखतीचे तंत्र मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जात आहे. म्हणून अप्रत्यक्ष मुलाखती या आज तरी मोठमोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, खाजगी उपक्रमामध्ये राबवल्या जातात. परंतु अप्रत्यक्ष मुलाखती शासकीय क्षेत्रामध्ये खूप कमी प्रमाणात होत असतात. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. या मुलाखती इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्याला देणे आज शक्य झालेले आहे. फक्त ती अँड्रॉईड मोबाईल उमेदवाराच्या जवळ असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण समोरील मुलाखत घेणाऱ्या पॅनलमध्ये निश्चितच या ऑनलाईनच्या माध्यमातून प्रवेश करू शकतो आणि त्यांच्या चर्चेमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. या अप्रत्यक्ष मुलाखतीमध्ये मग त्या पॅनलमधील संचालकाने, निवड मंडळातील काही अधिकाऱ्यांनी जर प्रत्यक्ष उमेदवाराला, अर्जदाराला, मुलाखतदाराला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तो प्रश्नाची उत्तरे याच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्यक्ष परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून देऊ शकतो. मग ही आजचं अप्रत्यक्ष मुलाखतीचा प्रकार आज तरी मोठमोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये निश्चितच वापरला जात आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, मी दुसरा एक मुलाखतीचा प्रकार आपणासमोर मांडणार आहे, नियंत्रित मुलाखत. नियंत्रित मुलाखतीमधील वातावरण पूर्णतः औपचारिक स्वरूपाचे असते. अशा मुलाखतीमध्ये उमेदवाराला त्याकडे सोपविण्यात येणाऱ्या कार्यासंबंधीचे सर्वच प्रश्न विचारले जातात व प्रश्नांच्या अचूक उत्तराची अपेक्षा केली जाते. आपल्याला ज्या उमेदवाराची निवड करावयाची असते अशा उमेदवाराला आपल्या उपक्रमामध्ये निश्चितच औपचारिक स्वरूपाचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातात. त्याच्याकडे सोपविणाऱ्या कामाविषयी काही प्रश्न विचारले जातात व आपण त्या संबंधित उमेदवाराकडून आपण विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे कशी येतील याची अपेक्षा करत असतो. कार्यक्षेत्राविषयीचे ज्ञान तपासणे एवढाच हेतू यामागे असतो. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अन्य पैलूकडे विशेष लक्ष दिले जात नाही. प्रत्यक्ष त्याच्याकडून करून घेण्याच्या कामाच्या बाबतीमध्येच फक्त त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाचा उहापोह या ठिकाणी केला जातो. त्यामुळे अशा मुलाखत प्रसंगी वातावरणात एक प्रकारचा तणावच असतो. या नियंत्रित मुलाखतीमध्ये मुलाखत प्रसंगी जे काही वातावरण असतं त्या ठिकाणी एक प्रकारचा तणाव निर्माण झालेला आपणास आढळून येतो. यासोबतच दुसरा मुद्दा, जसं नियंत्रित मुलाखत आहे तसंच अनियंत्रित मुलाखत याही बाबतीत आपण हाही मुलाखतीचा प्रकार चर्चा करणार आहोत. अनियंत्रित मुलाखतीमध्ये अनौपचारिकतेचा प्रभाव असतो. जसे नियंत्रित मुलाखत ही औपचारिक स्वरूपाची असते, तशीच ही अनियंत्रित मुलाखतसुद्धा अनौपचारिक स्वरूपाची असते. मग या ठिकाणी परीक्षक उमेदवारांच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करत असतात. शक्य तेवढे त्याचे व्यक्तिमत्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे विषयबाह्य प्रश्नसुद्धा विचारले जातात. शेवटी ही मुलाखत अनौपचारिक पद्धतीनेच घेतली जाते. अनियंत्रित स्वरूपाची ही मुलाखत असते. त्यामुळे विषयबाह्य प्रश्न विचारले गेल्यामुळे उमेदवाराच्या मनावर तेवढा ताण येत नाही.
याची काळजी घेतली जाते। या ठिकाणी अनियंत्रित मुलाखत ही तणावमुक्त असते। विविध प्रश्नावर उत्तरे मागून घेतली जातात, ती काळजीसुद्धा या ठिकाणी घेतली जाते। उमेदवार पूर्णपणे अभिव्यक्त व्हावा हा या मुलाखतीमागचा मुख्य उद्देश असतो। अनौपचारिक चर्चेमधूनच निश्चितच काही मुद्दे उमेदवाराकडून वधवून घेता येतात। त्याच्या आलेल्या उत्तरामधून निश्चितच आपल्या उपक्रमाला काही फायदेही होऊ शकतात। अशा मुलाखतीतून त्याची स्वभाव वैशिष्ट्ये कळण्यास मदत होते। यावरून व्यवसाय संघटनेसाठी, आपल्या उपक्रमासाठी तो उमेदवार कितपत उपयुक्त आहे की नाही हे सुद्धा ठरवता येते। म्हणून नियंत्रित मुलाखतीबरोबरच अनियंत्रित मुलाखतीचा प्रकारसुद्धा अवलंबिला जातो। नियंत्रित मुलाखतीमध्ये औपचारिक पद्धतीने त्याचा अवलंब करून मुलाखतीचं आयोजन केलं जातं। संबंधित उमेदवाराला प्रश्न औपचारिकरित्या विचारले जातात। तर या ठिकाणी अनियंत्रित मुलाखतीमध्ये संबंधित निवड करावयाच्या उमेदवाराला अनौपचारिक असे प्रश्न, मोकळे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला जातो व त्याच्याकडून अनेक पैलूवर प्रकाश टाकून त्याच्याकडून आपण प्रश्नांची उत्तरे मागून घेत असतो। ही व्यक्ती आपल्या उपक्रमासाठी योग्य आहे का नाही ही या विविध प्रश्नाच्या भडीमारातून, त्याच्याकडून येणाऱ्या उत्तरातून आपण जाणून घेत असतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा आपण असंही पाहतो की प्रत्यक्ष मुलाखत झाल्यानंतर त्या संबंधित उमेदवाराला आपल्याकडे निवड झाल्यानंतर आपण त्याला जबाबदारीच्या पदावर नियुक्त करत असतो। मग आज अनेक कौशल्य प्राप्त अशी व्यक्ती, अभियंते असतील, इलेक्ट्रिशियन असेल, वेल्डर असेल, मोटरर असेल, टायपिस्ट असेल, स्टेनोग्राफर असेल, संगणकीय क्षेत्र असेल, कर्मचाऱ्यांची पदे भरत असताना तांत्रिक ज्ञान प्राप्त करणारी उमेदवार आज मोठ्या प्रमाणामध्ये या मार्केटमध्ये उपलब्ध आहे। मग या सर्व व्यक्तींचा, यातील चांगल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आपण निश्चितच निवड पद्धतीतील अनेक चाचण्या घेऊन आणि शेवटी सर्व चाचण्या झाल्यानंतर आपण पाहिलं स्टेप्स ऑफ सिलेक्शन, यामध्ये अनेक 10 ते 12 मुद्द्यांची चर्चा आपण केली। मग त्या प्रोसेसमधून आल्यानंतर त्या प्रोसेसचाच महत्त्वाचा भाग हे मुलाखत आहे। मग मुलाखतीचे तंत्र, मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतो, आपणही यावर्षी BCom 3rd इयरला असल्याकारणाने आपल्या महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू होतो। या कॅम्पस इंटरव्ह्यूला आपण प्रत्यक्ष हजर राहतो। त्याहीमध्ये आपली गुणवत्ता व आपल्या मुलाखती दरम्यान आपल्या जी काही प्रश्न विचारण्यात येतात, संबंधित उपक्रमातील व्यक्ती त्यांना साजेसा असणारा, जसे आपल्या कॉमर्समधून लेखांकनाच्या कामासाठी त्यांना कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल, तर आपल्याला निश्चितच वाणिज्याच्या इतर विषयाबरोबरच लेखाकर्माविषयी महत्त्वाची प्रश्न अकाउंटन्सीवर विचारले जातील। टॅक्सेशनच्या बाबतीत असतील, इतरही सांख्यिकीय प्रश्न आपल्याकडून वधवून घेतले जातील, त्या प्रश्नाची उत्तरे मागून घेतल्या जातील। मग या सर्व चाचण्या, ही सर्व मुलाखत ही अनौपचारिक पद्धतीने मोकळ्या वातावरणामध्ये ती घेतली जाते। मग याही मुलाखतीच्या याही प्रकारात कॅम्पस इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो, एखाद्या उपक्रमामध्ये हाही प्रकार आपणास लिहिण्यास हरकत नाही। अनेक मुद्द्यावर मी आज आपणासोबत चर्चा केली आहे। तर कॅम्पस मुलाखत हाही व्यक्ती निवडण्याचा, कर्मचारी निवडण्याचा हा मुलाखतीचाच एक प्रत्यक्ष भाग आहे।
ज्या ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध आहे, आज मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये मोठमोठी IIT असेल, NIT असेल, मॅनेजमेंटची कोर्सेस चालणाऱ्या संस्था असतील, काही विद्यापीठं असतील, आज आपण पाहतोय शैक्षणिक संस्थांमधून सुद्धा अनेक विद्यार्थ्यांची त्या विद्यार्थ्याचं शेवटचं वर्ष राहिल्याच्या अगोदरच त्या विद्यार्थ्याला जॉबची गॅरंटी दिल्या जाते कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे. मग अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्या ज्ञानप्राप्त चांगल्या गुणवान विद्यार्थ्यांना निश्चितच नोकरी देण्याचं कार्य, काम देण्याचं कार्य करत असतात. मग उपक्रमामध्ये अशा व्यक्तींची निवड करण्यासाठी, नवीन उमेदवार निवड करण्यासाठी, त्यातली त्यात नवीन रक्त, त्या विद्यार्थ्याचा असलेला कामातील रस, तो करत असलेला संशोधन, त्याच्याकडे असलेले टेक्निकल असणारं ज्ञान, जसे कॉम्प्युटरमधील तज्ज्ञ असेल, इलेक्ट्रिशियन असेल, किंवा तो शिकत असलेल्या विषयामधील केमिस्ट्रीवाला असेल, यासोबतच विविध तांत्रिक ज्ञान असणारा व्यक्ती, तो विद्यार्थी इतर कलागुणाने सुद्धा संपन्न असेल, अशाही व्यक्तीला तांत्रिक ज्ञानाबरोबरच इतरही काही ज्ञानाची प्रमाणपत्रे तो अशा आपल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासमोर सादर करत असतो. मग या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्यक्ष मुलाखतीला स्वतः ती निवड मंडळ ज्या ठिकाणाहून, ज्या इन्स्टिट्यूटमधून आपणास उमेदवारांची निवड करावायची आहे त्या ठिकाणी हजर राहत असतो. तोही प्रत्यक्ष मुलाखतीचाच एक भाग असल्याकारणाने आपणास हा मुद्दासुद्धा लिहिण्यास हरकत नाही. मग यामध्ये त्याचे गुणांकन, त्याचं असणारं मेरिट, त्याला असलेली कामातील आवड, आपल्या कंपनीमध्ये त्याची निवड करत असताना त्याच्याही कलागुणाला वाव मिळावा यासाठी आपण त्याला विचारू शकतो की आपण आपल्या कंपनीमध्ये, उपक्रमामध्ये निश्चित कशासाठी येत आहात, उपक्रमामध्ये काय करता निवड केल्यानंतर, व त्याही बाबतीत मग आपण आपल्या उपक्रमामध्ये अशा हुशार व्यक्तींना निवड करून, नवीन व्यक्तींची निवड करून यांना आपण निश्चितच त्यांचं शिक्षण, उदाहरणार्थ ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल, PG पूर्ण झालं असेल, त्यानंतर आपण त्यांना निश्चितच आपल्या कंपनीमध्ये बोलवतो. मग आपल्या उपक्रमामध्ये अशा विद्यार्थ्याकडे, नवीन निवड केलेल्या उमेदवारांना आपल्या उपक्रमामध्ये प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षणाचा कालावधी, त्यासोबतच सुरुवातीला 1 वर्षाची ऑर्डरही दिल्या जाते आणि त्याच्या कामातील निपुणता व सर्व काही पाहता आपण त्याला पुढे चालून त्याच्या कामातील कसब पाहून, त्याची आवड निवड पाहून आपण त्याला कंपनी किंवा उपक्रम परमनंट करू शकतो. मग इतर नोकऱ्याप्रमाणेच याही उपक्रमामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांना कर्मचाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. म्हणून मी आपणासमोर अप्रत्यक्ष मुलाखतीचा ऊहापोह केला. आज या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे सर्व जगभरच, सर्वच कंपन्यांमधील जी बाहेर राज्यातील, बाहेर देशातील, बाहेर गावातील जी काही कर्मचारी मंडळी काम करणारी होती, ती सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळामध्ये ती आपापल्या राज्यामध्ये निश्चितच कायदेशीर मार्गाने, प्रवासाने निघून गेलेली आहे. आणि आज हे लॉकडाऊन उघडल्यानंतर आज प्रत्यक्ष कंपनीमध्ये सगळ्यात जास्त गरज असेल तर ती कर्मचाऱ्यांची आहे. मग ही गरज भागवण्यासाठी आज परराज्यातील गेलेली कर्मचारी मंडळी असेल, ते आपल्या कामावर रुजू होण्यासाठी इच्छुक आहेत.
तेही येत आहेत. परंतु जे उमेदवार आपल्याकडे प्रत्यक्ष कामावर येऊ शकत नाहीत, परंतु आपल्या कंपनीत उपक्रमामधील कामाची गरज ही पाहता निश्चितच या उपक्रमामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन मंडळ, निवड मंडळातील कर्मचारी, संचालक मंडळ निश्चितच या अप्रत्यक्ष मुलाखतीद्वारे सुद्धा कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. या मुलाखतीतून सुद्धा आज अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या मुलाखती घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना, नवीन कर्मचाऱ्यांना या आपल्या उपक्रमामध्ये निवड करून त्याला संधी दिल्या जाते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मुलाखतीचे प्रकार अभ्यासलेले आहेत. या मुलाखतीच्या प्रकारामध्ये आपण निश्चितच या सर्वच 10 ते 12 मुद्द्यावर चर्चा आज केलेली आहे. या मुद्द्यावर सविस्तर आपण टिप्पण करावं. आज थांबू. धन्यवाद.